आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी नुकतेच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। नगराध्यक्ष पद हे ST प्रवर्गामधील पुरुषसाठी आरक्षित करण्यात आले, त्यामुळे इच्छुक रथी महारथी आणि मातब्बर पुढाऱ्यांचा हिरमोड झाल्याचं चित्र बघायला मिळतं। मात्र ST प्रवर्गामधील अनेक भावी नगराध्यक्ष गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेत। मागील आठवड्यामध्ये राज्यभरामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्या, त्यामध्ये राहुरी नगर परिषदसाठी ST प्रवर्गामधील पुरुषाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय, त्यामुळे इतर प्रभागामधील भावी नगराध्यक्षांचा हिरमोड झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। भावी नगराध्यक्ष गेल्या अनेक वर्षांपासून धावपळ करून मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत होते, तसेच भावी नगराध्यक्ष होण्याची स्वप्न देखील ते पाहत होते। मात्र नगराध्यक्षपद ST प्रवर्गासाठी आरक्षित झालंय, त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय। महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे तसेच माजी नगरसेवक सुनील पवार, डॉक्टर अंगराज पवार, कैलास माळी, नारायण माळी, सकहरी बर्डे, अरुण दळवी, नामदेव पवार आदी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं मोर्चे बांधणी करत आहे। असं असलं तरी कोणत्याही पक्षाकडनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अद्याप तरी निश्चित झालेला नाहीये। नगराध्यक्षांकडे मिनी आमदार म्हणून देखील पाहिलं जातं। राहुरी नगर परिषदेवरती आजपर्यंत तनपुरे घराण्याची सत्ता राहिली आहे। आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी तनपुरे गटाकडनं सर्वतोपरी प्रयत्न होणार आहेत आणि तनपुरे गटाची सत्ता मोडीत काढण्यासाठी विखे कर्डिले गटाकडनं जोरदार प्रयत्न देखील करण्यात येणार आहेत, हे निश्चित। नगराध्यक्षपद ST प्रवर्गामधील पुरुषाला आरक्षित झालंय, त्यामुळे उमेदवार देण्यासाठी दोन्ही गटाची चांगलीच दमछाक होताना दिसून येते। तनपुरे गट, विखे कर्डिले गट तसेच वंचितकडनं नगराध्यक्ष पदासाठी कोणते उमेदवार राहणार याकडेच आता तालुक्याचं लक्ष लागलंय। नमस्कार, C24 तासमध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या आठवड्यात राज्यभरातील नगर परिषद तसेच नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या सोडत जाहीर करण्यात आल्या। त्यामध्ये राहुरी नगर परिषदसाठी ST प्रवर्गातील पुरुष साठी नगराध्यक्ष पद जाहीर करण्यात आले, त्यामुळे ST प्रवर्गातील अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यास तयार आहे। आज आपल्या बरोबर राहुरी शहरातील डॉक्टर अंगराज पवार हे या ठिकाणी उपस्थित आहे। डॉक्टर अंगराज पवार हे उच्च शिक्षित असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे। आपण याबाबत त्यांच्याशी चर्चा करूया। मी डॉक्टर अंगराज हरिभाऊ पवार, राहणार राहुरी। माझं वय 32 वर्ष आहे। सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव, भारतरत्न, आमचे गुरुवर्य, आमचे परमपूज्य पिताश्री यांचे मी आभार मानतो, कारण की आज त्यांच्यामुळेच आज एक अनुसूचित जमाती या प्रवर्गाला आज राहुरी नगराध्यक्षासाठी एक सोडत निघलेली आहे। तर या अनुषंगाने आमचा विचार होतोय, यात मला फार आनंद होतोय। आणि तसं सर म्हणल्याप्रमाणे की आपण या निवडणुकीसाठी किंवा या पदासाठी तुम्ही इच्छुक आहात का, तर निश्चितच मी माझ्या या पदासाठी इच्छुक आहे। सर, तुम्ही कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात? आणखीन पक्षाचं अजून काही ठरवलेलं नाही, अजून कोणत्याही पक्षाकडून असं
आम्हाला नियोजन आलेलं नाही, त्याच्यामुळे आणखी काय ठरवलं नाही, गोष्टी ठरवलेल्या नाही. समज दोन्ही पक्षाकडून तुम्हाला जर तिकीट नाकारलं तर तुमची अपक्ष लढण्याची तयारी आहे का? डेफिनेटली सर. ऍक्च्युली ही जी अनुसूचित जमातीसाठी आलेली जी आरक्षित जागा आहे, ही स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर फर्स्ट टाइम आलेली आहे. एक सुवर्ण काळ समजूनच मी या दृष्टिकोनाने या पदासाठी फार समाधानकारक आहे की मी जरी मला कोणत्या पक्षाने मला निवडणुकीसाठी बोलवलं नाही किंवा इच्छा दर्शवली नाही, तरी मी अपक्ष उमेदवार निश्चितच उभा राहणार आहे. सपोज राहुरीकरांनी तुम्हाला नगराध्यक्ष पदावर निवडून दिलं, त्यानंतर तुमचं विकास कामाबाबत पुढचं काय विजन असणार? डेफिनेटली माझं विजन हे राहुरीसाठी एक सुंदर फारच विजन मी घेऊन चाललेलं आहे. सर्वप्रथम मी माझ्या समाजासाठी अजून जमातीच नाही तर पूर्ण समाजासाठी घरकुल योजना म्हणा किंवा शासनाकडून जेवढा जास्त निधी मला राहुरी नगरपालिका आणता येईल तेवढा मी कटिबद्ध राहणार आहे. तसंच भरपूर ठिकाणी काही रस्त्यामध्ये किंवा आज सध्याच्या वातावरणामध्ये शेतकरी लोकांना बिबट्यांचं हे जसं चालू आहे, अवकाळ चालू आहे बिबट्यांचा, त्यासाठी तिथं त्या लोकांसाठी लाईटची सुविधा, वरतून दऱ्याखोऱ्यामध्ये जाण्यासाठी लागणार रोडची सुविधा, या ज्या नगरपालिका क्षेत्रात ज्या ज्या गोष्टी मी करू शकतो त्या सगळ्या गोष्टी मी करायचा प्रयत्न डेफिनेटली करणार आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. प्रथमच मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, आमचे क्रांतिकार राघोजी भांगरे यांना अभिवादन करून मी राहुरी नगर परिषद 2025 यासाठी नगराध्यक्ष पदाचे मी अर्ज भरणार आहे. त्यासाठी मी सुनील नाना पवार, मी वाल्मिक मित्र मंडळाचा संस्थापक अध्यक्ष आहे. मी याच्या पहिली प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवलेली आहे. त्या प्रभाग क्रमांक 1 मधून मी निवडून गेलेलो आहे. मी याच्या पहिली नगरसेवक पद हे भोगवलेलं आहे. याच्यानंतर मी आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवारीसाठी आता या उमेदवारीसाठी मला कोणत्याही पक्षाने मला उमेदवारी जरी दिली तर त्या पक्षाचं मी सोनं करीन. जनतेने मला जर निवडून दिलं तर जनतेच्या प्रलंबित कामाचे हे मी मार्गी लावीन. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी, 24 तास, राहुरी. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा.